आज आपण पुन्हा एकदा इन्व्हर्सचा 3x3 चा प्रॉब्लेम पाहणार आहोत, पण दोन मेथड्सनी पाहणार आहोत. सेम प्रॉब्लेम रो ॲज वेल एज कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, असे दोन्ही अर्थात दोन्ही सेपरेट असतील. रो ट्रान्सफॉर्मेशन एकदा प्रॉब्लेम सोडवेन आणि तोच प्रॉब्लेम मी पुन्हा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन सोडवणार आहोत. प्रॉब्लेम असा आहे, फाइंड द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स A इक्वल्स 2 - 3 3 2 2 3 3 - 2 2. या मॅट्रिक्स आपल्याला इन्व्हर्स शोधायचा आहे. मी त्याची ऑलरेडी डिटरमिनंट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून ठेवलेली आहे. डिटरमिनंट ऑफ A इक्वल्स -25. देयरफॉर A इन्व्हर्स एक्झिस्ट्स. आता आपण पहिल्यांदा रो ट्रान्सफॉर्मेशन वापरणार आहोत, त्यामुळे सुरुवात अशी करायची. वी नो दॅट A into A इन्व्हर्स इक्वल्स I. गिवन मॅट्रिक्स आणि त्याचा इन्व्हर्स यांचं प्रोडक्ट काय असलं पाहिजे? आयडेंटिटी मॅट्रिक्स असलं पाहिजे. आता A मॅट्रिक्स पहिल्यांदा आपण रिप्लेस करतो. मॅट्रिक्स A इज 2 - 3 3 2 2 3 3 - 2 2 into A inverse as it is equals identity matrix 1 0 0 0 1 0 0 0 1. हा आपला आयडेंटिटी मॅट्रिक्स. पहिल्यांदा लीडिंग एलिमेंट आपल्याला 1 करायचं आहे. हा 1 करण्यासाठी आपल्याला या दोघांचा आता वापर करता येत नाही. मग याला एक पर्याय काय करायचं बघा. अर्थात ही स्टेप झाल्यानंतर तुम्हाला समजेल मी इंटरचेंज का करतो ते. फक्त आधी लक्ष द्या, मी R1 इंटरचेंजेस विथ R3. R1 आणि R3 आपापसात बदलणार आहे. हे केल्यामुळे काय होईल तुम्हाला नेक्स्ट स्टेपला समजेल. R1 इंटरचेंजेस विथ R3. फर्स्ट रो च्या जागी आपल्याला थर्ड रो वरती न्यायची. 3 - 2 2 R2 as it is 2 2 3. फर्स्ट रो ला R3 च्या जागी आणायचं. 2 - 3 3 into A inverse as it is equals matrix. R3 ला R1 च्या जागी घ्यायचं. 0 0 1. R2 as it is 0 1 0 आणि R1 ला या जागी आणायचे 1 0 0. आता हा एलिमेंट 1 करणं आपल्याला शक्य आहे. तुम्ही R2 मायनस करू शकता वर नेऊन, किंवा R3 पण मायनस करू शकता, जे तुम्हाला हवं असेल. 3 मधून 2 मायनस केले, 3 मधून 2 मायनस केले की तुम्हाला काय मिळणार आहे? 1 मिळणार. त्यामुळे R1 चेंजेस टू R1 मायनस R2. R1 मधून आपण R2 काय करायचं? आपल्याला सबट्रॅक्ट करायचं. लीडिंग एलिमेंट 1 करायचं. फक्त पहिली स्टेप बघून घ्या, किंवा तुम्हाला जो मी कॅल्क्युलेशन ट्रॅक दिलाय तो सारखा बघत राहा, तो नेहमी वरचेवर बघत राहा. मॅट्रिक्स 3 - 2. पहिल्यांदा स्टेप बघा. R1 चेंजेस टू R1 मायनस R2. रो 1 मधून रो 2 ला सबट्रॅक्ट करायचे. 3 - 2 1 -2 - 2 -4 2 - 3 -1. R2 as it is 2 2 3. R3 as it is 2 - 3 3 into A inverse equals matrix. Same step. R1 changes to R1 minus R2. 0 - 0 0 0 - 1 -1 1 - 0 1. R2 as it is 0 1 0 as it is, and R3 as it is 1 0 0. आता आपला लीडिंग एलिमेंट 1 करून झाला. याचा वापर करून खाली 0 आणायचं आणि इथं 0 आणायचं. हे एलिमेंट्स आपल्याला आता 0 करायचे. आता हे एलिमेंट 0 कसे करता येतील? यातून ह्याचे ट्वाइस सबट्रॅक्ट करा आणि यातून ह्याचे ट्वाइस सबट्रॅक्ट करा. थोडक्यात दोघांमधून म्हणजे R2 आणि R3 मधून जर आपण ट्वाइस सबट्रॅक्ट केले तर आपल्याला 0 मिळणार आहे. म्हणजे इथं स्टेप लिहितो मी.
R2 changes to R2 minus twice R1 and R3 changes to R3 minus twice R1. R2 मध्ये चेंज होणार आहे, इथे R3 मध्ये चेंज होणार आहे. फर्स्ट रो as it is. Determinant a matrix 1 minus 4 minus 1 as it is. यातून याचे ट्वाइस सबट्रॅक्ट करा 0. यातून याचे ट्वाइस सबट्रॅक्ट करा. आता याचे ट्वाइस येतात -8. 2 मधून -8 सबट्रॅक्ट करा म्हणजे 2 minus -8 म्हणजे 2 plus 8 plus 10. यातून याचे ट्वाइस सबट्रॅक्ट करा. याचे ट्वाइस -2 येतात. 3 मधून -2 मायनस करा म्हणजे 3 मध्ये 2 प्लस करा. यातून याचे ट्वाइस सबट्रॅक्ट करा. स्टेप कडे बघा. R3 चेंजेस टू R3 minus twice R1. 2 मधून याचे ट्वाइस सबट्रॅक्ट करा 0. -3 मधून याचे ट्वाइस म्हणजे -8 सबट्रॅक्ट करा. -3 minus -8 म्हणजे +8. -3 minus -8 म्हणजे -+ +8. -3 plus 8 म्हणजे +5. यातून याचे ट्वाइस सबट्रॅक्ट करा. 3 मधून -2 सबट्रॅक्ट करा म्हणजे +2 करा. 3 + 2 5 into A inverse as it is equals matrix. काय चेंज होणार आहे? R2 आणि R3. त्यामुळे R1 as it is 0 -1 1. R2 changes to R2 minus twice R1. यातून या रो चे ट्वाइस सबट्रॅक्ट करा. 0 मधून 0 चे ट्वाइस गेले 0. 1 मधून -2 चे ट्वाइस गेले. आता -2 -2 म्हणजे +2. 1 + 2 म्हणजे +3. यातून याचे ट्वाइस सबट्रॅक्ट करा. 0 मधून 1 चे ट्वाइस म्हणजे 2 सबट्रॅक्ट करा. 1 - 2 म्हणजेच -1. 0 -2 म्हणजेच -2. सॉरी 0 मधून याचे ट्वाइस सबट्रॅक्ट करा म्हणजे -2. R3 changes to R3 minus twice R1. या रो मधून याचे ट्वाइस सबट्रॅक्ट करा 1. यातून याचे ट्वाइस सबट्रॅक्ट करा. याचे ट्वाइस -2 आहेत ते सबट्रॅक्ट करा म्हणजे +2 झाले. यातून याचे ट्वाइस सबट्रॅक्ट करा. याचे ट्वाइस 2 आहेत म्हणजे -2 झाले. स्टेप लक्षात आली का बघा. आपल्या 1 0 0 मिळाले. आता हा एलिमेंट 1 व्हायला पाहिजे. याचा वापर करून जर 1 करायचा प्रयत्न केला तर हे आणलेले 0 निघून जातील. त्यामुळे हा एलिमेंट 1 याचे 5 चा यूज करून आपल्याला 1 करताच येत नाही. त्यामुळे ही स्टेप व्यवस्थित बघा. आता कदाचित फ्रॅक्शन्स यायला सुरुवात होती. R2 changes to 1/10 times R2. म्हणजे इथला एलिमेंट 1 होईल. R2 changes to 1/10 times R2. R2 ला आपण 1/10 ने मल्टिप्लाय करणार आहोत. R2 changes to 1/10 times R2. बघा R1 आहे तसं लिहून काढतो मी. 1 -4 -1 ह्याला 1/10 ने मल्टिप्लाय करतो आपण. 0 into 1/10 0. 1/10 into 10 म्हणजे 1. ह्याला 1/10 ने मल्टिप्लाय केलं 5 into 1/10 म्हणजेच हाफ. as it is 0 5 5 as it is into A inverse is equal to matrix. R2 चेंज होणार आहे त्यामुळे 0 -1 1 as it is. ह्याला 1/10 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 0 into 1/10 0. 3 into 1/10 3/10. -2 into 1/10 -2/10. 1 2 -2 as it is. आता बघा आपल्या ट्रॅक प्रमाणे काय काय मिळालं बघा. 1 0 0 1 0 0. त्याच्यानंतर हा एलिमेंट आपण 1 केला. आता त्याचा वापर करून त्या 1 चा यूज करून त्याच्या वर आणि खाली आपल्याला 0 करायचे. त्याच्या वर आणि खाली आपल्याला आता 0 करायचे.
आता यामध्ये याचे 4 टाइम्स जर ऍड केले तर 0 होतील आणि यातून याचे 5 टाइम्स सबट्रॅक्ट केले तर 0 होतील. तर मग स्टेप कडे बघा पहिल्यांदा. R1 चेंजेस टू R1 plus 4 times R2 and R3 changes to R3 change इथं 0 पाहिजे, इथं 0 पाहिजे. R3 changes to R3 minus 5 times R1, 5 times R2. R3 changes to R3 minus 5 times R2. मॅट्रिक्स बरं. R1 मध्ये 4 टाइम्स R2 चे ऍड होणार आहेत, म्हणजे या रोचे 4 टाइम्स वरती ऍड होणार आहेत. 1 मध्ये याचे 4 टाइम्स ऍड करा म्हणजे 1. -4 मध्ये याचे 4 टाइम्स ऍड करा 0. -1 मध्ये याचे 4 टाइम्स ऍड करा. आता -1 मध्ये ऍड करा 4 टाइम्स ऑफ हाफ ऍड करायचे. 4 टाइम्स ऑफ हाफ. आता 4 टाइम्स ऑफ हाफ म्हणजे 2. -1 plus 2 म्हणजे 1. त्यामुळे ती फिगर किती आली तिथली 1. R2 as it is, no change. 0, 1, half as it is. आता R3 मधनं 5 टाइम्स R2 सबट्रॅक्ट करायचे. 0 मधून याचे 5 टाइम्स सबट्रॅक्ट करा 0. 5 मधून याचे 5 टाइम्स सबट्रॅक्ट करा 0. 5 मधून याचे 5 टाइम्स सबट्रॅक्ट करा. रफर बघा. 5 मधून 5 टाइम्स ऑफ हाफ सबट्रॅक्ट करायचे म्हणजे 5 minus 5/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 10 minus 5 म्हणजेच 5/2. into A inverse as it is equals matrix. बघा R1 मध्ये 4 टाइम्स R2 ऍड करायचे. 0 मध्ये याचे 4 टाइम्स ऍड करा 0. -1 मध्ये याचे 4 टाइम्स ऍड करा. रफर कट बघा. -1 मध्ये याचे 4 टाइम्स ऍड करायचे. आता मला सांगा या नंबरचे 4 टाइम्स किती येतात. -1 मध्ये 4 टाइम्स 3/10 आपल्याला ऍड करायचे. 3/10 म्हणजे -1 प्लस 4 3 12/10. क्रॉस मल्टिप्लिकेशन -10 प्लस 12 म्हणजे 2/10. याच्यावर 4 टाइम्स ऍड केल्यावर किती आले आपल्याकडे आता 2/10. पुन्हा 1 मध्ये याचे 4 टाइम्स ऍड करायचे. 1 मध्ये आपल्याला याचे 4 टाइम्स, याचे 4 टाइम्स जरा बघा किती येतात. -8/10 येतात. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 10 - 8 म्हणजे 2/10. R2 मध्ये काही चेंज नाही. 0, 3/10, -2/10 as it is. R3 changes to R3 minus 5 times R2. यातून याचे 5 टाइम्स सबट्रॅक्ट करा म्हणजे 1 as it is. यातून याचे 5 टाइम्स सबट्रॅक्ट करा. 2 मधून सबट्रॅक्ट करा 5 टाइम्स ऑफ 3/10. 5 टाइम्स ऑफ 3/10 म्हणजे 2 minus 15/10. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बघा. 20 minus 15 म्हणजेच 5/10. नेक्स्ट परत बघा. R3 minus 5 times R2. R3 changes to R3 minus म्हणजे -2 मधून याचे 5 टाइम्स मायनस करा. आता याचे 5 टाइम्स किती येतात बघा. -2/10 चे 5 टाइम्स. -2 as it is, minus into minus plus 5 to the 10/10. आता 10/10 म्हणजेच 1 आणि -2 plus 1 म्हणजेच -1. बघा आपल्या ट्रॅक कडे इकडे या. 1 0 0 लक्ष द्या. त्या ट्रॅक कडे काय राहिलेत बघा. एलिमेंट्स अजून कोणता 1 व्हायचा आहे, कोणता 0 व्हायचा आहे हे बघायला लागेल. आता 1 0 0 इथं 1 आला, वरती खाली 0 आले. आता हा एलिमेंट 1 करायचा. आता हा जर एलिमेंट तुम्हाला 1 करायचा असेल तर याच्या रेसिप्रोकल ने त्याला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे R3 चेंजेस टू
2/5 टाइम्स R3 या रोला त्याच्या रेसिप्रोकल ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे नेक्स्ट स्टेप काय असेल बघा. 1 0 1 as it is, 0 1 half as it is. ह्याला आपल्याला 2/5 ने मल्टिप्लाय करायचं. 0 ने मल्टिप्लाय केलं नो चेंज. ह्याला 2/5 ने मल्टिप्लाय केल्यावर किती आले 1 into A inverse as it is equals R1 मध्ये नो चेंज 0 2/10 ह्याला तुम्ही 1/5 लिहिलं तरी चालतं बरं. 0 3/10 minus 2/10. या थर्ड रोला आपल्याला 2/5 ने मल्टिप्लाय करायचं आहे. थर्ड रोला 2/5 ने, मग याला 2/5 ने मल्टिप्लाय केले 2/5. याला 2/5 ने मल्टिप्लाय करा. 5/10 ला 2/5 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे किती आले 2/10. -1 ला देखील 2/5 ने मल्टिप्लाय करा म्हणजे -2/5. बघा आपल्या ट्रॅकेट आता 1 0 0 इथं बंद केला, वर खाली 0 आले, हा एलिमेंट बंद केला. याचा वापर करून इथं 0 आणि वरती 0 आणायचे. R1 मध्ये 0 आणणं सोपं आहे. R1 मध्ये 0 आणणं एकदम सोपं आहे. R1 -R3 केले की ते 0 होतील आणि याचे हाफ टाइम्स वर सबट्रॅक्ट केल्यावर हाही एलिमेंट 0 होईल. आपल्याला वरती 2 0 आणायचे आहेत. त्यामुळे R1 चेंजेस टू R1 -R3 and R2 changes to R2 minus half R3. R2 minus half R3. बघा R1 मधून R3 सबट्रॅक्ट करा. 1 मधून 0 सबट्रॅक्ट केले 1, 0 मधून 0 सबट्रॅक्ट केले 0, 1 मधून 1 सबट्रॅक्ट केले 0. R2 मधून याचे हाफ टाइम सबट्रॅक्ट करायचे. 0 मधून हाफ टाइम्स गेले 0, 1 मधून याचे हाफ टाइम गेले 1, हाफ मधून याचे हाफ टाइम गेले म्हणजेच याचे हाफ टाइम्स हाफ येतात 0. बाकी 0 0 1 as it is into A inverse equals. आता इथं मात्र फार काळजी करू. R1 minus R3 करायचे. R1 मधून R3 सबट्रॅक्ट करा. यातून मायनस केल्यानंतर -2/5 येते. त्यानंतर यातून हा एलिमेंट सबट्रॅक्ट करा. 2/10 - 2/10 0 येते. यातून हा एलिमेंट सबट्रॅक्ट करा. आता सबट्रॅक्ट करताना बघा 2/10 -2/5 म्हणजे +2/5. डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी मी त्याला *2 आणि *2 करतोय म्हणजे 4 + 2 6. 6/10 हा एलिमेंट मिळाला तुम्हाला. 6/10. नेक्स्ट R2 minus half R3 करायचं. यातून याचे हाफ सबट्रॅक्ट करायचे. मग आता मला सांगा 0 मधून हाफ टाइम्स 2/5 म्हणजे थोडक्यात 0 - 1/5 म्हणजे -1/5. यातून याचे हाफ सबट्रॅक्ट करायचे. 3/10 R2 changes to R2 minus half R3. यातून याचे हाफ सबट्रॅक्ट करायचे तुम्हाला. कशातून 3/10 मधून. 3/10 मधून सबट्रॅक्ट करा याचे हाफ into 2/10 हाफ into 2/10 म्हणजेच 3/10 - 1/10 2/10 2/10. यातून याचे हाफ सबट्रॅक्ट करा. -2/10 मधून मायनस करा याचे हाफ. आता याचे हाफ किती येतात बघा. हाफ टाइम्स -2/5. हाफ टाइम्स -2/5. -2/10 as it is. माइनस इंटू माइनस प्लस 2 अपॉन खाली मल्टिप्लिकेशन 10. -2 + 2 म्हणजे 0. 0 अपॉन 10. यातून ह्याचे हाफ टाइम्स काय करायचे आपल्याला सबट्रॅक्ट करायचे. -2/10 मधून सबट्रॅक्ट करा हाफ टाइम्स ऑफ R3 -2/5. -2/10 as it is minus half into -2/5
माइनस इंटू माइनस प्लस, 5 2 जा 10, न्यूमरेटर 2, माइनस 2/10 प्लस 2/10 कॅन्सल झाले, म्हणजे तो एलिमेंट थोडक्यात काय आला सांगा, 0 आला. नेक्स्ट, R3 मध्ये काही चेंज नाहीये. 2/5 ऍज इट इज, 2/10 ऍज इट इज, माइनस 2/5 ऍज इट इज, हे सगळे एलिमेंट्स ऍज इट इज. आता बघा बघा आपल्या डावीकडे तुम्हाला इन्व्हर्स आयडेंटिटी मिळाला का बघा, ए इन्व्हर्सच्या अलीकडचा मॅट्रिक्स आयडेंटिटी मिळाला का बघा. तो मॅट्रिक्स आयडेंटिटी तयार झाला का एकदा चेक करून घ्या. हा झाला आपला आयडेंटिटी मॅट्रिक्स. सो आय इंटू ए इन्व्हर्स. आता हे जे आतले काही नंबर्स आहेत जे रिड्यूस होणं शक्य आहे त्यांना आपण रिड्यूस करून घेऊया. फॉर एक्झाम्पल 6/10, 2/10 हे रिड्यूस होत आहेत. माइनस 2/5 as it is, 0 as it is, 6/10 can be written as 3/5, 3/5. Even मी 0 ला 0/5 लिहू शकतो. 0 can be written as 0/5. Minus 1/5 as it is, 2/10 म्हणजेच 1/5. 0 can be written as 0/5. 2/5 as it is, 2/10 म्हणजेच 1/5. माइनस 2/5 as it is, मॅट्रिक्स कंप्लीट. आता सगळ्यांचा आपण डिनॉमिनेटर काय करून घेतलाय, 5 केलेलं आहे आणि हे आपण आता 5 काय करणार आहोत, कॉमन काढणार आहोत. डिनॉमिनेटर मधून 5 कॉमन काढणार आहोत. नेक्स्ट आहे, आयडेंटिटीनं कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं की सेम मॅट्रिक्स मिळतो. सो आय इंटू ए इन्व्हर्स म्हणजेच ए इन्व्हर्स इक्वल्स मॅट्रिक्स. त्यातले 1/5 आपण बाहेर काढतोय. 1/5 इंटू मॅट्रिक्स काय राहिले शिल्लक बघा न्यूमरेटर मध्ये, -2 0 3, -1 +1 0 2 1 आणि -2. हे तुमचं फायनल आन्सर आहे. आता याचा आणि गिवन प्रॉब्लेमचा जर तुम्ही प्रॉडक्ट घेतलात तर तो प्रॉडक्ट काय यायला पाहिजे, आयडेंटिटी मॅट्रिक्स यायला पाहिजे. हे आपण स्वतः चेक करून बघायचं.